नमस्कार, मी जया मेहरा, दबंग 24 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. खार तळेगावमध्ये मंत्री बावनकुळेंचा मोठा विधान. रस्ते पाणी वीज मिळाली तर नोकरींची गरज कशाला? बावनकुळे यांचा शेतकऱ्यांना दिलासा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज खार तळेगाव येथे शेतकऱ्यांच्या मध्यभागी पोहोचले. पांधन रस्त्यांची पाहणी करताना मंत्री म्हणाले, शेतकऱ्यांना चांगले रस्ते, पाणी आणि वीज मिळाली तर त्यांच्या मुलांना सरकारी नोकरी करण्याची गरज पडणार नाही. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत विकास कामांना गती देण्याचे संकेत मंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत. यावेळी आमदार राजेश वानखडे यांच्यासह स्थानिक शेतकरी या पाहणी दरम्यान उपस्थित होते. रोजगार निर्मिती होत नाही. आज मला या ठिकाणी आनंद या गोष्टीचा वाटतं की या तालुक्यामध्ये, भातकुली तालुक्यात, अमरावती जिल्ह्यामध्ये आमचे आमदार राजेश वानखेडेजी यांनी शेत रस्त्यामध्ये क्रांती करण्यात ठरवलं आहे आणि त्यांनी स्वतः प्रत्येक रस्त्यावर जाऊन या ठिकाणी रस्त्याचं डिमार्केशन करणे, सीमांकन करणे आणि आता मी सूचना दिल्या आहेत की रस्त्याचं जे बाउंड्री आहे ती बाउंड्री फिक्स करा आणि दोन्ही बाजूला सावली असणारे निंबाचे झाडं, आंब्याचे झाडं, वडाचे झाडं, सुंदर झाडं लावा, जेणेकरून शेतकऱ्याला सावलीमधनं शेतामध्ये जाता येईल असं आच्छादन या ठिकाणी तयार करायचं आहे. मला विश्वास आहे की मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजनेमध्ये या महाराष्ट्राला पुढच्या 5 वर्षामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्याला रस्ता मिळेल अशी आमची भूमिका आहे. पंतप्रधानांनी आवाहन केल्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अनेक सुरक्षामध्ये कमी केली. तुम्ही पण नागपूरहून निघाले तर ताफा कमी होता, पण आता पांधन रस्ते ते पाहणी करण्यासाठी तुम्ही आले तर 12 ते 15 गाड्या आलेल्या आहे. नाही, ते आता वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या त्या ठिकाणच्या ADOची एक गाडी, तहसीलदारची एक गाडी, मी त्यांना सूचना दिली आता एकाच गाडीत प्रवास करायचा, माझ्या गाडीत बसायची गरज पडली तर. त्यात या अलग अलग अधिकाऱ्यांच्या गाड्या आणि काही ठिकाणी त्या भागातल्या नागरिकांच्या गाड्या आहेत. त्यांना मी सांगितलं की तुम्ही या गाड्या माझ्या ताफ्यात लावायची गरज नाही, माझी फक्त एक गाडी